मनुस्मृतीत ब्राह्मण. वेदापासून तर पुराणापर्यंत हिंदू धर्मातील असा कोणताच ग्रंथ नाही ज्यात ब्राह्मणांचे गुणमाहात्म्य गायले गेलेले नाही आणि त्यांची देवता समजून पूजाही केल्या गेलेल्या आहे. वेदशास्त्र, रामायण, महाभारतात ब्राह्मण पूजेला जी प्रतिष्ठा दिल्या गेलेली आहे, मनुस्मृतीमध्ये तिने परमोच्च सीमा गाठलेली आहे. मनुस्मृतीत हिंदू धर्माची नियमावली आहे. या संहिताप्रमाणेच हिंदू समाज चालत आलेला आहे. ब्राह्मणाला देवता, परब्रह्म, परमात्मा द्वाराही अजेय आणि ब्रह्मांडाचा संचालन करणारा असा प्रचार करण्यात आला आहे. मनुस्मृतीनुसार ब्राह्मण पृथ्वीवरील विशेष जीव आहे. हे मनुस्मृती ब्राह्मणाला दिलेल्या विशेषाधिकाराची बोलते चालते मित्र आहे. मनु एक ब्राह्मण होता आणि मनुने ब्राह्मणांची सुरक्षा, सुविधा, सुख, ऐश्वर्य आणि भोगविलासाकरिता जे काही लिहू शकत होता ते सर्व लिहून टाकले आहे. मनुने काय काय आश्चर्यचकित व्यवस्था दर्शविली आहे पहा. मनुने ब्राह्मणांना सर्व पापापासून मुक्त करून टाकले. तो पाप करूही सारख्या शिक्षेस पात्र नाही. ब्राह्मणाने कितीही पाप केले तरीही राजाने त्यास मृत्युदंड देऊ नये. केवळ त्याला आदेशाबाहेर घालून द्यावे. त्याला त्याचे धन स्वतःबरोबर घेऊन जाण्याची मुभा असावी. मनुने ब्राह्मणासाठी अन्यवर्णीयांच्या तुलनेत विशेष व्यवस्था केलेली आहे. 10 वर्षाच्या ब्राह्मण बालकासोबत 100 वर्षीय क्षत्रिय म्हाताऱ्यानेही वडिलांसारखे व्यवहार करावे. अर्थात म्हाताऱ्या क्षत्रियाने ब्राह्मण बालकासही वडील मानावे. मनुने क्षत्रिय राजाला चेतावणी दिली आहे की जर जमिनीत गाडलेले धन जर मिळाले तर राजाने त्यातील अर्धे धन स्वतःच्या खजिन्यात जमा करावे व अर्धे धन ब्राह्मणांना वाटून द्यावे. मनुने ब्राह्मणाला सदैव पूज्य आणि पृथ्वीचा देवता सांगितला आहे. तो कितीही व्यभिचारी, दुष्कर्मी, कुकर्मी जरी असला तरीही. ज्या प्रकारे स्मशानातही तेजस्वी अग्नी दूषित होत नाही आणि अज्ञात आहुती देऊनही ती अधिक प्रज्वलित होते, त्याच प्रकारे ब्राह्मण सर्व वाईट कामात डुबलेला जरी असला तरी तो सदैव पूजनीयच आहे, कारण तो पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ देवता आहे. मनुने ब्राह्मणांच्या दररोजच्या भोजनाची उत्तम व्यवस्था केलेली आहे. मनुने ब्राह्मणांचे स्थान पितरा, मेलेले पूर्वज पेक्षाही श्रेष्ठ दर्जाचे सांगितले आहे. ब्राह्मणाला विधीपूर्वक दक्षिणा देणारा आणि घेणारा ब्राह्मण दोघेही भूतलावर आणि परलोकातही मोठे फळ, पुण्य प्राप्त करतात. मनुने ब्राह्मणांचे गुणगान करताना अंतिम टोक गाढता गाढता आपली लेखणी तोडून टाकली पहा. ब्रह्माजीने आपल्या तपोबळावर पहिल्यांदा ब्राह्मणांना आपले तोंडून उपदेश देऊन निर्माण केले, जेणेकरून त्यांनी साऱ्या संसाराची रक्षा करावी. ब्राह्मण साक्षात धर्माची प्रतिमा आहे. त्याला धर्माकरिताच उत्पन्न केले आहे. त्यामुळे ब्राह्मण मुक्ती मिळवण्याकरिता योग्य ठरतो. परमेश्वराने धर्ममूल्य रक्षणार्थ वेद आणि ब्राह्मणांना निर्माण केलेले आहे. मनुने म्हटले आहे की विद्या केवळ ब्राह्मणांची मिळकत आहे. केवळ ब्राह्मणच त्याचा अधिकारी आहे. विद्या त्यांचीच संपत्ती आहे. विद्या ब्राह्मणांना म्हणते की मी तुमची संपत्ती आहे. तुम्ही माझे संरक्षण करा. जे लोक वेदांना मानत नाही त्यांना मला देऊ नका. मी सर्व गुणांसह तुमचा जवळच राहील. मनुने दुसऱ्यांना चांगले मूर्ख बनवण्याचे षडयंत्र रचले आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.